सकाळची गरमागरम चहा, दुपारच्या जेवणातलं गोड दही किंवा रात्री जेवणानंतर लागणारी एखादी मिठाई. दिवसभरात कितीतरी वेळा नकळतपणे साखर आपल्या पोटात जाते. ही इतकी सामान्य सवय आहे की आपण विचारही करत नाही. पण हीच सवय आपल्या आरोग्यासाठी कुठेतरी धोकादायक तर ठरत नाहीये ना? चला, आज आपण याच साखरेला एका पारंपरिक आणि आरोग्यदायी पर्यायाने कसं बदलता येईल यावर बोलूया. हो, रोजच्या जगण्यातली ही जी अतिरिक्त साखर आहे ना, ती खरं तर अनेक आरोग्य समस्यांचं मूळ ठरू शकते. आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो, पण हा एक असा छुपा शत्रू आहे ज्यावर वेळीच उपाय शोधायला हवा. मग यावर उपाय काय? बरं, उत्तर आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या परंपरेतच आहे, गूळ. पण अनेकांना एक मोठा प्रश्न पडतो की ह्या धावपळीच्या आयुष्यात रोजच्या रोज गूळ वापरणं जमेल का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच जमेल. आणि ते कसं करायचं हेच तर आज आपण बघणार आहोत. पण आधी हे समजून घेऊया की हा बदल इतका महत्वाचा का आहे. पांढरी साखर म्हणजे रिफाईंड शुगर शरीरात आतून एक प्रकारची सूज निर्माण करते आणि ही सूज अनेक आजारांना आमंत्रण देते. इतकंच नाही तर ती आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम मंदावते. यामुळे होतं काय की आपली ऊर्जा कमी होते आणि आरोग्य हळूहळू बिघडायला लागतं. आणि इथेच आपल्या मदतीला येतो आपला पारंपरिक खजिना, सेंद्रिय गूळ. अहो, हा फक्त एक गोड पदार्थ नाहीये. गूळ म्हणजे लोह, मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा साठा आहे. हा एक शहाणपणाचा उपाय आहे ज्याकडे आपण परत वळायलाच हवं. आता हा फरक बघा जरा. एका बाजूला आहे साखरेमुळे येणारी सूज आणि मंदावलेली चयापचय क्रिया, आणि दुसऱ्या बाजूला आहे गुळाचा नैसर्गिक पौष्टिक गोडवा. आता निवड करणं किती सोपं झालंय, नाही का? चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची टिप त्या गोष्टीबद्दल आहे जी अनेक लोकांना गुळाचा वापर करण्यापासून अडवते. हो, बरोबर ओळखलत, चहा. हो ना, हीच ती भीती. गुळाचा चहा तर फाटतो, हा अनुभव अनेकांना आला असेल आणि म्हणूनच अनेक जण तो प्रयत्न सोडून देतात. पण थांबा, काळजी करू नका. ह्यावर एक अगदी सोपा आणि 100% खात्रीशीर उपाय आहे. तर ही आहे ती सोपी ट्रिक. सगळ्यात आधी चहा नेहमीसारखा मस्त उकळून घ्या. मग, आणि ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे, गॅस पूर्णपणे बंद करा. कारण उकळत्या दुधात गूळ टाकला की चहा फाटतो. गॅस बंद केल्यावर त्यात गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ घाला आणि चमच्याने फक्त ढवळा. परत उकळायचं नाही. बस, तुमचा चहा कधीही फाटणार नाही. ओके, चहा कॉफीचं तर झालं. आता जरा पुढे जाऊया आणि आपल्या रोजच्या जेवणात, स्वयंपाकघरात गूळ कसा वापरता येईल ते बघूया. पुढच्या 2 टिप्स याचबद्दल आहेत. दुसरी टिप आहे तिखट पदार्थांबद्दल. आपल्याकडच्या अनेक महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये, जसं की आमटी किंवा काही भाज्यांमध्ये, चवीचा समतोल साधायला चिमूटभर साखर घालतात. त्या साखरेऐवजी गुळाचा एक छोटा खडा वापरून बघा. पदार्थाला एक सुंदर गडद रंग येतो आणि चवीला एक वेगळीच अशी मस्त खोली येते. वरण, कडधान्यांची उसळ आणि ताकाच्या कढीत तर गूळ अप्रतिम लागतो. आणि तिसरी टीप आहे आपल्या गोड खाण्याच्या इच्छेवरचा एक आरोग्यदायी उपाय. साखरेऐवजी गूळ आणि सुकामेवा वापरून पौष्टिक लाडू बनवा. किंवा गुळाचा शिरा आणि लापशी हे पारंपरिक गोड पदार्थ तर आहेतच. आणि हो, अजून एक मस्त गोष्ट म्हणजे दह्यात साखर घालण्याऐवजी गुळाची पावडर मिसळा. चवीला तर छान लागतंच, पण असं म्हणतात की यामुळे शरीरातली उष्णताही कमी होते. बरं, आता आपण शेवटच्या 2 टिप्स बघणार आहोत. या अशा टिप्स आहेत ज्यामुळे गुळाचा वापर करणं अगदी सोपं होईल आणि ती एक रोजची सवय बनेल. चौथी टीप आहे आळसावर मात करण्याची. अनेकदा काय होतं, गूळ वापरायचं हे माहीत असतं, पण तो फोडायचा किंवा किसायचा कंटाळा येतो. मग आपण सोपा पर्याय म्हणून पटकन साखर उचलतो. पण यावर एक भन्नाट उपाय आहे. ही पद्धत खूपच सोयीची आहे. जेव्हा तुम्ही गुळाची ढेप आणाल तेव्हा एकाच वेळी सगळा गूळ खिसून किंवा त्याची पावडर करून एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही बरणी बरोबर साखरेच्या डब्याच्या शेजारी ठेवा. असं केल्याने होतं काय की सोपा पर्याय म्हणून गूळ समोर दिसतो आणि मग तोच वापरला जातो. हळूहळू ही सवय आपोआपच लागते. आणि आता आपली शेवटची 5वी टिप. ही आहे दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करण्याबद्दल. चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी एक वेगळं पेय पिऊन दिवसाची सुरुवात करून बघा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात थोडं सेंद्रिय गूळ आणि लिंबाचा रस घाला आणि ते प्या. हे एक जबरदस्त डिटॉक्स ड्रिंक आहे.
याने आपली पचनसंस्था स्वच्छ राहते आणि त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते असं म्हणतात. तर हा आहे आपला गोल्डन स्विच. साखरेकडून गुळाकडे जाण्याचा हा एक सोपा आणि आरोग्याने भरलेला प्रवास. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल आज जरी छोटा वाटत असला तरी त्याचे फायदे आयुष्यभरासाठी खूप मोठे आहेत. हा फक्त एक पदार्थ बदलण्याचा निर्णय नाहीये, तर ही स्वतःसाठी एक निरोगी जीवनशैली निवडण्याची सुरुवात आहे. तर मग या 5 पैकी कोणता पहिला बदल आजपासून करायला आवडेल? चहात गूळ वापरणार, की आमटीत घालणार, की दिवसाची सुरुवात त्या आरोग्यदायी पेयाने करणार? सुरुवात कोणतीही असो, छोटी असो, पण ती आज करणं महत्वाचं आहे. विचार नक्की करा.